देशाची प्रगती आणि अनेकांना रोजगार देणाऱ्या उद्योजकांना रोज नावं ठेवण्यात काही राजकारण्यांना आनंद मिळतो, मात्र आमच्यासाठी उद्योग, गुंतवणूक आणि रोजगार महत्त्वाचे असल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत काल शिवतीर्थावर झालेल्या महायुतीच्या सभेत ठाकरे बंधूंवर कडाडून टीका केली. 2014 साली हा महाराष्ट्र, हा देश, भारत जगातली 11वी अर्थव्यवस्था होता. आता तो जगातली 3री अर्थव्यवस्था झाला. जगामध्ये एवढी मोठी अर्थव्यवस्था विस्तारित झाल्यानंतर हजारो उद्योजक या ठिकाणी तयार झाले आणि जे उद्योजक या ठिकाणी होते त्या सगळ्यांनी प्रचंड मोठा विस्तार केला. त्या प्रत्येकाची नेटवर्थ वाढली, प्रत्येकाचा रेव्हेन्यू वाढला, प्रत्येकाचं ऑपरेशन वाढलं. अरे मोदीजींनी तर हजारो कंपन्या ज्या कधी लिस्टेड नव्हत्या आज त्या लिस्टेडही आहेत आणि प्रॉफिट मेकिंग देखील आहे. तुम्ही बघा, ही चांगली नाव आहेत सगळी, जी लोक आपल्या राज्यामध्ये आपल्या मुलांना त्यांच्या हाताला काम देत आहेत. त्यामुळे जर आपली अर्थव्यवस्था विस्तारित होत असेल, आपल्याकडे गुंतवणूक येत असेल, आपल्या मुलांच्या हाताला काम मिळत असेल, तर आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे. या सभेच्या सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंचे परस्परांवर टीका करणारे आणि आरोप करणारे व्हिडिओ दाखवले. मराठी माणसाच्या हिताचं कारण सांगत केवळ स्वार्थासाठी ठाकरे बंधू एकत्र आले आहेत असा आरोप त्यांनी केला. मराठी माणसाला सतत काही ना काही कारण सांगून भीती दाखवत राहायची आणि त्या भरोश्यावर आपली पोळी भाजून घ्यायची, हाच त्यांचा उद्योग असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्रात मराठी भाषाच अनिवार्य असेल असा पुनरुच्चार त्यांनी केला. मुंबई विमानतळाची क्षमता संपल्यामुळे इथे दुसऱ्या विमानतळाची गरज होती, म्हणून नवी मुंबई विमानतळ बांधलं असं सांगत मुंबईकरांसाठी विकास करतच राहणार असं फडणवीस म्हणाले. मुंबईचं हित जपायला महायुती समर्थ आहे, मात्र स्वतःचं हित, स्वतःचं अस्तित्व राखण्यासाठी ठाकरे बंधू भावनिक राजकारण करत आहेत अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. आम्ही भावनेचं नाही तर विकासाचं राजकारण करत आहोत असं सांगत आर्थिक राजधानी मुंबईला आणि मुंबईकरांना विकसित करण्यासाठी महायुती सरकारनं घेतलेल्या निर्णयांची यादी शिंदे यांनी वाचून दाखवली. ठाकरे बंधूंनी मुंबईसाठी काय केलं हा प्रश्न विचारत ते विकास विरोधी असल्याची टीका त्यांनी केली. आमच्यासाठी मुंबई प्रथम हे ब्रीदवाक्य आहे, मात्र त्यांच्यासाठी भ्रष्टाचार प्रथम आहे असा टोला त्यांनी लगावला. मुंबईत सुरू असलेल्या प्रकल्पांमुळे प्रदूषण होतं असं ठाकरे म्हणतात, मात्र यांच्या घरांच्या कामांमुळे ते वाढत नाही अशी टीका त्यांनी केली. बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा असताना ठाकरे बंधू एकत्र आले नाहीत, आता केवळ स्वार्थासाठी एकत्र आले आहेत असं ते म्हणाले. ठाकरे बंधूंचं प्रेम पुतना मावशीचं आहे अशी टीकाही त्यांनी केली. 20 वर्षापूर्वी वेगळे का झालात? त्यावेळी तुमच्यासाठी महाराष्ट्र काय छोटा होता? बाळासाहेबांची इच्छा होती तेव्हा ती पूर्ण नाही केली. त्यावेळी बाळासाहेबांपेक्षा तुमचा स्वार्थ मोठा होता, अहंकार मोठा होता. हे साऱ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. एकमेकांविषयी काल परवापर्यंत एकत्र येण्यापर्यंत काय काय बोललात तेही आठवा. स्वार्थासाठी वेगळे झालात आणि स्वार्थासाठीच एकत्र आलात ही मुंबईकर जनता जाणते आहे.